तर मॅडम हा राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा पेपर होत आहे जो जवळपास 4 ते 5 वेळा पोस्टपोन झाला होता. सरतेशेवटी पेपर झाला याबद्दल तुम्ही तुमचे मतं काय व्यक्त करता? फायनली एक्झाम झाली याचं खूप समाधान वाटतं आहे आणि खूप लेट झाला होता. सारखं पोस्टपोन होत होती एक्झाम, पण फायनली झाली याचं समाधान पण वाटतं आहे. आणि नवीन पॅटर्न 2025पासून स्टार्ट होतं आहे, तर त्याच्यासाठी पण तयारी पण चालू आहे त्याची पण. अच्छा. आणि 2022 किंवा 2023च्या पॅटर्नवर जर विचार केला तर यावर्षीच्या पेपरची डिफिकल्टी मॉडरेट, इझी, हार्ड काय सांगणार तुम्ही याच्याबद्दल? एक्झाम जास्त डिफिकल्ट पण नव्हती आणि जास्त इझी पण नव्हती, मॉडरेट होती. मीडियम क्वेश्चन होते, जास्त हार्ड पण क्वेश्चन नव्हते, मीडियम होतं एक्झाम. कोणत्या सब्जेक्टचे क्वेश्चन एकदम इझी वाटले आणि कोणत्या सब्जेक्टचे क्वेश्चन थोडेफार एकदम हार्ड अशा लेवलचे वाटले तुम्हाला? करंटचे क्वेश्चन जास्त डिफिकल्ट नव्हते आणि हार्ड म्हणायला गेलं तर सायन्स पण इझी होतं आणि हिस्ट्री पण मीडियम होतं, जास्त पण हार्ड नव्हते. फक्त पॉलिटी थोडंसं म्हणजे कमी जास्त झालं, 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजिंग झालं, बाकीचे इझीच होते. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला सांगायचं की पेपर खरोखर समाधानकारक होता? माझ्यासाठी समाधानकारक होता. जास्त हार्ड पण नव्हता आणि जास्त इझी पण नव्हता. म्हणजे अभ्यासाची डेप्थ बघता मीडियम होता पेपर. म्हणजे आयोगाने जो सरतेशेवटी पेपर घेतला तो अपेक्षापूर्ती होता, अपेक्षाभंग बिलकुल नव्हता? नाही, माझं तरी पर्सनली असं वाटतं की नाही का, अपेक्षाभंग होता मीडियम. आणि कट ऑफ पण त्या मानाने हाय जाण्याची शक्यता आहे, कारण पेपर डिफिकल्ट लेवल नव्हता. जो कोणी कंटिन्युअसली अभ्यासामध्ये आहे त्याच्यासाठी पेपर मीडियम होता. आणि हे पण कट ऑफ पण खूप हाय जाईल किंवा होईल कट ऑफची लेवल. मग आता पहिल्या आन्सर कीची आतुरतेने वाट बघसाल तुम्ही आता की येणारा गुरुवार शुक्रवारपर्यंत पहिली आन्सर की येणार म्हणून? हो, ती तर आतुरतेने आत्तापासूनच वाट बघते की आन्सर काय असू शकतील काय नाही. आता सेकंड पेपर पण द्यायचं, त्याला पण आहे. चला, तुम्हाला सेकंड पेपरसाठी कोटी शुभेच्छा. येणाऱ्या तुमच्या रिझल्टसाठी आत्तापासून हार्दिक शुभेच्छा आणि लवकरात लवकर तुम्हाला मुख्य परीक्षेला सुद्धा तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला येऊ अशी आमची अपेक्षा आहे. थँक्यू सर.